विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पोलीस भरती 2024ची जी प्रक्रिया ही सुरू आहे ऑनलाईन पद्धतीने. त्यासाठी अर्जसुद्धा भरले गेले आहेत. जवळपास 17,000 प्लस जागांची ही भरती होत आहे मित्रांनो. त्याबाबतचाच हा अपडेट व्हिडिओ मित्रांनो. सेवा प्रवेश नियम 2022 संदर्भातली आपण अपडेट माहिती याच्यात सर्व बघणार आहोत मित्रांनो. पोलीस भरतीमध्ये कशा पद्धतीने सेवा प्रवेश होते किंवा त्याचे नियम काय आहेत ते संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण. आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा सेवा प्रवेश नियम महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर टायटल बघा मित्रांनो, अधिसूचना काय आहे, महाराष्ट्र पोलीस भरती अधिनियम. तर बघा मित्रांनो, आता सेवा प्रवेश नियम कशा पद्धतीने असणार आहे. नंबर 1, या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम पहिली सुधारणा नियम 2022 असे म्हणावे. त्यानंतर दुसरा बघा मित्रांनो पॉईंट काय आहे, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 यांच्या नियम 4 ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात आला आहे. तर बघा मित्रांनो, 2011च्या नियममध्ये सुधारणा करण्यात आली होती, तीच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा नियम जो आहे तो 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, यासाठी शारीरिक चाचणी ही एकूण 50 गुणांची होणार आहे तुमची. त्यासाठीच बघा मित्रांनो काय, जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल. शारीरिक चाचणी ही एकूण 50 गुणांची असेल व ती पुढील प्रमाणे असेल. तर पुरुष उमेदवारांसाठी बघा मित्रांनो, शारीरिक चाचणी ही 1600 मीटर धावणे यासाठी एकूण 20 गुण असणार आहे. 100 मीटर धावणे यासाठी एकूण 15 गुण असणार आहे. गोळाफेक यासाठी एकूण 15 गुण असणार आहे. मित्रांनो, 3 प्रकारचे वेगवेगळे इव्हेंट होणार आहे व एकूण 50 मार्कांची बघा मित्रांनो महिला उमेदवारांसाठी असणार आहे. याच पद्धतीने महिलांसाठी इव्हेंट होणार आहे. यामध्ये प्रथम इव्हेंट आहे 800 मीटर धावणे यासाठी एकूण 20 गुण असणार आहे. 100 मीटर धावणे यासाठी एकूण 15 गुण असणार आहे व गोळाफेक यासाठी एकूण 15 गुण असणार आहे. अशी एकूण महिला उमेदवारांची 50 गुणांची ही शारीरिक योग्यता चाचणी होणार आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा मित्रांनो, लेखी परीक्षा. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा ही एकूण तुमची 100 गुणांची असणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार हे संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीच्या दिलेल्या रिक्त पदांच्या एकास 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता पात्र असतील. तर बघा मित्रांनो, या नियममध्ये काय म्हटलं जातं की जेवढ्या पण तुमच्या जागा असतील, समजा ST कॅटेगरीच्या जागा या 10 आहेत, तर त्याला गुणिले 10 असे 100 पोरं हे लेखी परीक्षेसाठी पात्र असतील मित्रांनो. आणि शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण म्हणजेच 25 मार्क तुम्हाला मिळवणे आवश्यक असेल, तरच तुम्ही लेखी परीक्षेमध्ये पात्र असणार आहे. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला कोणकोणत्या विषयावर हे प्रश्न विचारण्यात येणार आहे. तर लेखी चाचणीमध्ये पुढील विषयांचा समावेश असेल बघा. प्रथम आहे अंकगणित, दुसरा आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, तिसरा आहे बुद्धिमत्ता चाचणी व चौथा आहे मराठी व्याकरण. लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येणार आहे. मित्रांनो, यासाठी तुम्हाला एकूण 90 मिनिटे म्हणजेच 1.5 तासाचा कालावधी एवढा मिळणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, यामध्ये लेखी परीक्षेमध्ये किमान तुम्हाला 40% गुण असणे अनिवार्य असणार आहे, तरच तुम्ही पोलीस भरतीसाठी संपूर्ण पुढील डॉक्युमेंट व मेडिकलसाठी तुम्ही क्वालिफाय असणार आहे, मेरिटमध्ये बसलेत तर. तर बघा मित्रांनो, यामध्ये अजून एक प्रकारचा नियम समाविष्ट आहे. समजा एखादी उमेदवारांना जर समान गुण असतील, समजा तुमचा कट ऑफ हा 28 मार्क एवढा लागतो आहे, तर 28 मार्कवर त्या कॅटेगरीचे
10 मुलं असतील तर तुम्हाला पूर्ण 10 उमेदवारांना परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आहे मित्रांनो. अशा प्रकारचा नियमसुद्धा सांगतो मित्रांनो, त्यामुळे हे लक्षात ठेवा मित्रांनो. अशा प्रकारचा हा अपडेट व्हिडिओ होता. व्हिडिओ संदर्भात कोणतीही शंका असेल तर खाली कमेंट करा मित्रांनो. मी लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.